शेतकऱ्यांच्या शेतामध्ये राबणाऱ्या बळीराजाचा सण म्हणजेच पोळा आणि याच पोळ्याच्या दिवशी झडत्या बोलल्या जाते। नेमक्या हे झडत्या येते कुठून, कोण तयार करते, याचं अनेकांना प्रश्न पडतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। माझ्यासोबत झडतीकार नितीन कोल्हे आहेत। ते त्यांना कशा झडत्या सुचतात, ते किती वर्षापासून ह्या झडत्या लिहितात, आता पोळा काही तासावर येऊन ठेपलेला आहे। यवतमाळ जिल्ह्यात 5 दिवसापासून पूर परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे लाखो हेक्टर शेतावर पिकं खरडून गेलेली आहे। त्यामुळे त्यांना काय वाटते आपण जाणून घेणार आहोत। भाऊ, तुम्हाला किती वर्षापासून झडत्याचा छंद जडलेला आहे? तब्बल 10 वर्ष झाले मी ह्या झडत्या लिहितो। पूर्वी ग्रामीण भागातनी झडत्या काही गडी लोक आणि म्हणजे जे काम करणारे होते ते म्हणायचे। बैलपोळ्यातनी तो उत्साह आणि एक लोककला जी शब्दाच्या रूपात आपल्या मालकाला डिवचणारी होती, त्याला ती झडती स्वरूपात म्हणायची। परंतु आताच्या काळात त्याच झडत्या राजकीय, सामाजिक आणि विविध गोष्टींना बोलल्या जातात। त्या झडत्या लिहिण्याची सुरुवात मी जरी ग्रामीण भागातून केली होती, तरी सोशल मीडियावर ज्या आल्या त्यानंतर मला त्याचा प्रोत्साहन मिळाला आणि मी तेव्हापासून तर आज तागायत ते झडत्या लिहितो। नेमकं आता आपण बघतोय की लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न, जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, अशात 3 पक्षांचं सरकार, याकडे तुम्ही कसं बघता? यंदाच्या पोळ्यामध्ये कशा झडत्या रंगणार आहे या विषयावर? यंदाच्या पोळ्यामध्ये झडत्या दुष्काळाचा तर राहीलच, त्याचबरोबर तूर, सोयाबीन, कापूस याला न मिळणारा भाव आणि यांना दिलेले आश्वासन म्हणजे आमचं मालक सरकार। मग सरकारला विरोधात बोलण्याची एकच दिवस असतो, तो म्हणजे बैलपोळ्याचा। मग त्या दिवशी आम्ही त्या सरकारला झडती स्वरूपात त्या शब्दाचा वार करून आम्ही ते बोलतो। लाडकी बहीणला दिलेले पैसे असो किंवा मग त्यांचा शेतकऱ्याला दिलेला मोजका मोबदला असो, याच्या विरोधात आम्ही न बोलू शकणारे शब्द झडती स्वरूपात आम्ही त्यांना बोलणार आहोत या झडतीने। काही तासांवर पोळा येऊन ठेपलेला आहे आणि पोळ्याच्या आदल्या दिवशी तुमच्या झडत्या सोशल मीडियावर व्हायरल होतात। नेमकी या यंदाची सर्वात आवडणारी झडती कोणती असेल? यंदाची आवडणारी झडती म्हणजे एक दुष्काळ आणि दुसरं न मिळालेला हमी भाव आणि कर्जबाजारीपणा। म्हणजे शेतकऱ्याला आश्वासन दिलेलं कर्ज ते अजूनपर्यंत पूर्ण नाही झालं, त्याचा अभ्यास सुरू आहे, त्याबद्दल खंत आहे आमच्या मनात। मग शेतकऱ्याची खंत बोलण्याचा दिवस पोळा, बैलपोळ्याचा सण। मग त्या झडती स्वरूपात आम्ही सरकारला बोलू की आमचं कर्जमाफ कधी कराल। तुम्ही ज्या पद्धतीनं झडतीची रचना करताय समोर बोलून दाखवता येईल का? हो, दाखवता येईल। तूर रे तूर, कापसातली तूर, पावसानं मारलं आता बोंडईचा पूर। नेते आले, सर्वे झाले, सरकारी गधे ओझ्यानं मेले। सोयाबीननं टाकली मान, कास्तकाराचे झाले हो येले। मजा मारे सरकार, शिंगरू येरझारी न मेले। अशा हे आता येणारा काळ आणि हे दुष्काळ या पद्धतीनं आम्ही दिवचणाऱ्या म्हणजे झडती, जे सरकारला झडती येईल किंवा कास्तकाराच्या म्हणणं काय आहे तिथपर्यंत पोहोचेल या प्रकारच्या झडत्या आम्ही सादर करतो। लाडकी बहीणवर तुम्ही एखादी झडती तयार केली का? हो, लाडकी बहीणवर झडती तयार केली। ती म्हणतात, बहीण रे बहीण, मुख्यमंत्र्याची बहीण, त्या बहिणीचे लाड आहे सुरू। दाजीले 500चा धतुरा आणि बहिणीले 2000 करू। बहीण म्हणे हो दादाले, पैका नको दादा मले, माया पोराले शिक्षण आणि दवाखान्यात उपचार देत आले। एक नमन गौरा पार्वती हर बोला, हर हर महादेव। नक्कीच आपण बघतोय की हे होते नितीन कोल्हे, वराडी झडती बोलतात ते आणि वराडी भाषेमध्ये बरंच लिखाणसुद्धा करतात। परंतु यवतमाळसह संपूर्ण विदर्भात शेतकरी बैलांचा, त्यांचा बळीराजांचा, सहकाऱ्यांचा सण जो आहे तो अतिशय मोठ्या उत्साहानं साजरा करतो। गेल्या 5 दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात
मोठ्या प्रमाणात पूर आला आणि या पुरामध्ये अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि त्या तोंडावर आता काही तास पोळ्याला उरलेला आणि बळीराजा जो आहे तर आपल्या शेतकरी जो आहे तो आपल्या प्रजाराजाची तयारी, त्याच्या सणाची उत्साहाची तयारी करतोय आणि या पोळ्यामध्ये नेमका सरकार टार्गेट असणार, दुष्काळावर झडत्या बोलल्या जाणार, लाडकी बहीणवर झडकी बोलल्या जाणार, अशा पद्धतीनं हा सण जो आहे मुक्या प्राण्यांचा सण शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतो, जणू काही घरातला एखादा मुलाचा वाढदिवस आपण साजरा करतो. या पद्धतीनं यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी सर्जाराजाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो आणि त्याला रंगत आणण्याचं काम एका ग्रामीण भागातलं आणि म्हणजेच दारव्हा तालुक्यातील बोरी येथील नितीन कोल्हे पाटील हे त्यांना झडत्या आणि सरकारला डिवचणाऱ्या झडत्या म्हणजेच शेतकऱ्यांमध्ये खतखत असणाऱ्या झडत्या ते तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करतात आणि हे पोळ्याच्या दिवशी हे झडत्या खऱ्या अर्थानं लोकांच्या तोंडातून निघतात. संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.